प्रकाशनाच्या सोहळ्याच्या अध्यक्षा आणि अन्नपूर्णेला स्वयंपूर्ण बनवणारे डॉक्टर मेधा सावंत, कॉम्रेड मुक्ता मनोहर ज्या आरोग्य सेनेबरोबर अनेक लढ्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सामील झालेले आहेत, पुस्तकाचे लेखक आणि आमचे मित्र, अंधश्रद्धा निर्मूलन संपूर्ण चळवळीतले कबिनीचे शिलेदार श्री काशीकर, प्रकाशक विक्रम शिंदे आणि या पुस्तकाच्या निर्मितीला हातभार लावणारे आपण सर्व आणि उपस्थित. प्रथम मला काशीकरांचं अभिनंदन केलं पाहिजे की एका अत्यंत अवघड आणि संवेदनशील विषयाला तुम्ही अत्यंत संयतपणे आणि शास्त्रीय पद्धतीने हात घातलेला आहे. या विषयाला या पद्धतीने हात घालणं ही गोष्ट सोपी नाही, पण ती काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज ओळखून तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. छोटेखानी पुस्तक असलं तरी एखाद्या प्रबंधाचा जो एक एक्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणलं जातं, समरी म्हणली जाते, किंवा आमच्या एखाद्या रिसर्च पेपरची जी एक सुरुवातीची समरी असते ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट म्हणलं जातं, तर हे पुस्तक हा एक प्रकारे एका अत्यंत व्यापक विषयाचा ॲब्स्ट्रॅक्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या पुस्तकातल्या वाक्यावर अनेक प्रकरणं लिहिली जाऊ शकतात आणि अनेक पुस्तकं त्यांच्या प्रकरणांवर होऊ शकतात, आणि म्हणून मी त्यांचं फार मनापासून अभिनंदन करतो. असं पुस्तक लिहिल्यावर ते छापायला प्रकाशक मिळणं ही गोष्ट ही साधी नसते, आणि विक्रम शिंदेंनी ते छापणं धाडस दाखवलं. त्यांच्या बोलण्यात मगाशी सेवा दलाचे कार्यकर्ते असावेत असं येऊन गेलेलं मला दिसलं. मी सेवा दलाचा कार्यकारी विश्वस्त म्हणून दीर्घकाळ काम केलेलं आहे, त्यामुळे मला स्वाभाविकपणे अधिक प्रेम वाटलं आणि असंही वाटून गेलं की राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्त्याशिवाय असं प्रकाशनाला हात पुरवतो, त्यामुळे ते स्वाभाविक वाटून गेलं. बलात्कार एक अटळ वास्तव प्रश्नचिन्ह आहे तिथे, असं जेव्हा मला शीर्षक सांगितलं तेव्हा मी क्षणभर चमकलो. किंवा हे आपण स्वीकारतो की ही अपरिहार्यता मानतो की काय, ही अटळ गोष्ट मानतो की काय. अर्थात प्रश्नचिन्ह पाहिल्यावर मी थोडा शांत झालो, आणि आज मला एकदम सकाळी स्मरण झालं ते डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं. 12 ऑक्टोबर ही डॉक्टर राम मनोहर लोहिया या अत्यंत थोर समाजवादी चिंतकाची पुण्यतिथी, तो आजचा दिवस आहे. भारतीय राजकारणामध्ये नर-नारी समतेवर इतकं साक्षेपी, व्यासंगी आणि प्रदीर्घ लिखाण केलेला कुठलाही साहित्यिक नाही, विचारवंत नाही, तत्वज्ञ नाही आणि राजकीय नेता तर नाहीच नाही. लोहियांना या सर्व विरोधावाल्या लागू पडतात. लोहियांनी त्यांच्या नर-नारी समता या प्रकरणामध्ये अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं की देशाच्या अधःपतनाची 2 कारणं आहेत. स्वाभाविकपणे ते आपल्या देशाबद्दल बोलत आहे. एक जाती व्यवस्था आणि दुसरं स्त्री दास्य. पुढे त्यांनी एक वाक्य लिहिलंय आणि त्यामुळे तुमचं शीर्षक मी स्वीकारलं, ते मला आठवल्यामुळं. लोहियांनी असं म्हटलंय की जोपर्यंत जगाच्या पाठीवर पुरुष नावाची जमात अस्तित्वात आहे तोपर्यंत बलात्कार ही अटळ गोष्ट आहे. अर्थात त्यांनी हे अटळता मानणं, लोहियांसारख्या व्यक्तींनी याला एक खूप काही वेगळा गर्भित अर्थ आहे, आणि त्याच्यावरच त्यांनी नर-नारी समता हे त्यांचं पुस्तक लिहून त्यांनी असं म्हटलेलं आहे की नर-नारी समतेमध्येच ह्या अनेक प्रश्नांचं मूळ हे सामावलेलं आहे. मगाशी एका तत्वज्ञांचा उल्लेख मुक्ता मनोहरांनी केला. खरं तर त्याच्यात थोडंसं अधिक मागे आपल्याला जागतिक स्तरावर गेलं पाहिजे, आणि मला असं वाटतं की त्याच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा
जगामध्ये बलात्कार या गोष्टीचा धिक्कार करणारा तत्वज्ञ हा इमॅन्युअल कांट होता. आणि त्यांनी आपल्या मेटाफिजिक्स ऑफ मॉरल्स हा त्याचा एक खूप सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे म्हणलेलं आहे की बलात्कार ही अनैतिकतेची परिसीमा आहे. अर्थात तो मॉरल्स बद्दल लिहितो. तत्वज्ञ कुठल्या विषयावर लिहितो याच्यावरही त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. पण अनेक तत्वज्ञांकडे जर आपण पाहायला लागलो आणि अभ्यासायला लागलो की आपल्याला एक एक पदर उलगडायला लागतं. मग कांट पासून आपण थोडं पुढे गेलो आणि जॉन मिलकडे आपण आलो आणि त्याच्या द सब्जेक्शन ऑफ विमेन या ग्रंथाकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की त्यांनी त्याच्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृतीची मांडणी केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की नैतिकतेच्या अजून पलीकडची मांडणी आहे किंवा संपूर्ण पुरुषसत्ताक मनोवृत्ती जी पृथ्वीच्या पाठीवर निर्माण करण्यात आली ती बलात्काराला फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. जॉन मिलचं हे पुस्तकातली मांडणी, कांटची मांडणी, आणि तिथून आपण थोडंसं अजून पुढे गेलो की जॉन सार्त्र हा पुन्हा नैतिकतेकडे येतो आणि बलात्काराला एक अत्यंत अनैतिक कृत्य अशी तो मांडणी करतो. आणि आपण सुसान मिलरकडे जेव्हा येतो, तिचा जो एक अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे, जो ग्रंथ अगेन्स्ट आवर विल, आमच्या इच्छेविरुद्ध, खरं तर त्या शीर्षकातच खूप काही येतं, अगेन्स्ट आवर विल. तिने असं म्हटलंय की द रेप इज नॉट अबाउट सेक्शुअल अट्रॅक्शन, इट इज ऑल अबाउट पॉवर अँड इंटिमिडेशन. सत्ता आणि धाक. बलात्कार हा या दोन गोष्टींसाठी केला जातो, ही तिची मांडणी आहे. आणि सगळ्यात गाजलेलं अत्यंत वादळी पुस्तक फ्रेंच तत्वज्ञ जी सिमन डी बोआ, तिचं जे पुस्तक आहे सेकंड सेक्स, त्याच्यामध्ये तिने असं म्हटलंय की बलात्कार हा जगामध्ये निर्माण होण्याच्या अनेक कारणांमधलं आधुनिक जगातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे स्त्रीचं वस्तुकरण. त्या स्त्रीला एक वस्तू, एक उपभोग्य वस्तू आणि एक विक्रीची वस्तू म्हणून जेव्हा भांडवलशाही तिला पुढे घेऊन जायला लागते तेव्हा बलात्कार हे अटळ बनायला सुरुवात होते. मला असं वाटतं की हे काही मी मोजक्या तत्वज्ञानांची ही उदाहरणं दिली आहेत आणि ज्यांनी बलात्कार ह्या संपूर्ण सामाजिक विकृतीला विविध अंगांनी मांडण्याचे प्रयत्न केले, त्याचे विविध पदर उलगडण्याचे प्रयत्न केले. इथून महात्मा गांधींकडे जेव्हा माझं मन यायला लागतं तेव्हा मला असं लक्षात यायला लागतं की गांधींनी त्याचा फार अधिक सखोल विचार केला, फार सखोल विचार केला. गांधींनी हे तर स्वाभाविकपणे म्हटलं की अनैतिकतेची ती परिसीमा आहे, पण गांधींनी त्याच्याबरोबर जी गोष्ट मांडली ती मला अतिशय जास्त महत्वाची वाटते की ही क्रौर्याची परिसीमा आहे. याचाच आधार घेऊन मी स्वतः असं म्हणतो की बलात्कार ही जगातली सगळ्यात मोठी हिंसा आहे. आणि ज्यावेळेला पुरुषी मन तुम्ही या दिशेने घडवाल त्यावेळेला बलात्कार हे अटळ वास्तव न होता ते एक टळणारं सत्य म्हणायला सुरुवात होईल. आणि आपल्या जगाला तिथं नेलं पाहिजे, आपल्या जगाला तिथे पोहोचवलं पाहिजे. तत्वज्ञ किंवा चिंतक, विचारवंत हे समाजाचा विचार करतात, त्याच्याबद्दल चिंतन करतात. हे काही त्यांना जगाच्या पुढं काहीतरी स्वतःच्या प्रतिभेचं प्रदर्शन करायचं असतं, त्या प्रतिभेचा फुलोरा फुलवायचा असतो म्हणून ते करत नसतात. त्यांना समाजाला बदलायचं असतं. खरा तत्वज्ञ, खरा चिंतक हा जी काही मांडणी करतो ती प्रत्येक मांडणी जगाला एक दिशा देण्याचं काम करते. गांधींनी याच्या पुढे जाऊन फार सुंदर म्हटलंय. त्यांनी असं म्हटलं की पुरुषांची ही लवाडी आहे, स्त्रीला अबला हे म्हणणं. ताकद म्हणजे काय? जर ताकद या शब्दाचा अर्थ फक्त शारीरिक ताकद असाच असेल तर कदाचित स्त्री पुरुषापेक्षा थोडी दुबळी आहे हे मी मान्य करेन. पण मी ताकद या शब्दाचा अर्थ शारीरिक
ताकद असा करत नाही. मी ताकद या शब्दाचा अर्थ नैतिक ताकद असा करतो. आणि ज्या वेळेला पुरुषाला, लहानपणापासून जन्माला आलेल्या पुरुषाला, मुलाला तुम्ही जेव्हा सांगायला लागाल की ताकद ही तुझ्या दंडातल्या बेटकुळ्यांमध्ये नसते, ताकद ही तुझ्या तलवारीने किती तू शिरच्छेद करू शकतो याच्यामध्ये ताकद नसते. खरी ताकद ही नैतिकतेत असते. खरी ताकद ही क्रौर्य टाळण्यामध्ये असते. आणि खरी ताकद हिंसेचा धिक्कार करण्यामध्ये असते. असा समाज ज्या वेळेला आपण घडवण्याचा प्रयत्न करू तेव्हा बलात्कार हे थांबायला लागते असं मला अतिशय मनापासून वाटतं. पण मग प्रश्न पडतो, जगाच्या इतिहासामध्ये शेकडो वर्ष, हजारो वर्ष बलात्कार होत राहिलेले आहेत. युद्धांमध्ये बलात्कार हे तरी फार मोठं हत्यार म्हणून वापरलं गेलं. पण जगामध्ये काय घडलं ते आपण आता बाजूला ठेवूयात. आपण आपल्या देशाकडे वळूयात. आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीने बलात्कार घडतायत, आज अनेक पाश्चात्य राष्ट्रांमध्ये येणाऱ्या प्रवाशांना सांगितलं जातंय भारतात जाण्याचं टाळा. शक्यतो महिला प्रवाशांनी जाणं टाळा. कारण भारतामध्ये कधी कुठे कोणावर बलात्कार होईल हे सांगता येत नाही. ज्या वेळेला हा इशारा जगातल्या अनेक प्रगत देशांनी आपल्या प्रवाशांना दिला तेव्हा माझी मान शर्मेने खाली गेली. पण त्याचा विचार करायला लागल्यावर असं लक्षात आलं की अरे याची पाळंमुळं आपल्या देशातल्याही अनेक गोष्टींमध्ये. आणि मला या दोघांची पाळामुळांमधलं एक भक्कम मूळ मला मनुस्मृतीमध्ये अतिशय स्पष्टपणे दिसायला लागतं. मनुस्मृतीमध्ये जेव्हा मनु हा शूद्राती शूद्रांच्या बरोबर स्त्रीचा समावेश करतो, म्हणून जो चतुर्थ वर्ण आहे त्या चतुर्थ वर्णामध्ये फक्त जन्मानीय चतुर्थ वर्णामध्ये जन्माला आलेले ते नाही आहेत, तर वरच्या वर्णातली स्त्री पण आहे. हे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जाती व्यवस्थेचा अर्थ हा फक्त चतुर्थ वर्णातल्या लोकांना एका गुलामगिरीमध्ये बंदिस्त करणं एवढाच नसून त्याच्याबरोबर मध्ये स्त्रीला देखील बसवणं, आणि ती ब्राह्मणाची स्त्री पण तिथे येते. हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून तिथं बसवलंय स्त्रीला. तिला त्यांनी सांगून ठेवलंय की जेव्हा तू लहान असशील तेव्हा तुझा बाप तुझी काळजी घेईल, त्याच्या आज्ञेत तू राहिलं पाहिजेस. मोठी होशील तेव्हा तुला भावाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. लग्न झाल्यावर तुला पतीच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. आणि म्हातारपणी तुला मुलाच्या आज्ञेमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या स्त्रीने आज्ञेत राहायचंय पुरुषाच्या. आणि कशी विरोधाभासी संस्कृती बघा. देशाला आपण तो देश म्हणतो आणि भारताचा उल्लेख केल्यावर आपण भारत माता म्हणतो. तिला तेवढं सन्मान आणि मातेला तिथे बसवतो. जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी ही कवनं आपण गातो. स्त्री देवता कुठल्या धर्मांमध्ये आहेत मला तुम्ही सांगा. त्या हिंदू धर्मांमध्ये. आणि हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला स्त्री दास्याचं हे संपूर्ण वास्तव, पुरुष प्रधान संस्कृतीचं वास्तव. महाभारतामध्ये एक फार भयानक वाक्य आहे. सुंदर पुरुषम दृष्टवा भ्रातरम पितरम सुतम योनिस्तरवणम नारिणम. मला वाटतं खरं तर अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, म्हणून हेच लिहून ठेवलं होतं. सगळ्या प्रश्नांचं मूळ स्त्री आहे. पुरुषाच्या मनात लालसा निर्माण होते त्याचं कारण स्त्री आहे. कारण स्त्री ही अशी आहे की तिला आपला भाऊ, बाप, आपला मुलगा हा सुंदर असेल तर त्याला बघितलं तर ती कामोत्सुक होते. हे महाभारतातलं वाक्य मी तुम्हाला सांगितलं. मग ज्या देशामध्ये सगळी मिथक, पुराण किंवा धर्मग्रंथ या पद्धतीने स्त्रीची मांडणी करतात, त्यावेळेला स्वाभाविकपणे हेच धर्मग्रंथ डोक्यावर घेऊन जे आता सत्तेवर येऊन बसतात ते तीच मांडणी करतात. आणि ते सांगतात की बलात्काराला पुरुष कारणीभूत नाहीये, बलात्काराला स्त्री कारणीभूत आहे. ती पुरुषाच्या मनामध्ये कामवासना जागृत करते.
अरे बेशर्मा, तुझ्या मनामध्ये हे का निर्माण झालं हा प्रश्न त्याला कोणी विचारत नाही. आणि त्याच्याही पुढे बलात्कार हे हत्यार म्हणून जे त्यानं वापरलं पाहिजे असे सावरकर मांडणी करतात. तुम्ही खरं तर उल्लेख केलाय काशीकर, पण तुम्ही सावरकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही, करायला हरकत नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. मी तुम्हाला अतिशय स्पष्टपणे सांगतो, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने या पुस्तकाच्या 4थ्या प्रकरणामध्ये 158व्या पानावर आणि 158 आणि 159 ही 2 पानं तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल की किती भयानक अशी मांडणी सावरकरांनी करून ठेवली. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की स्त्री दाक्षिण्य ही सद्गुण विकृती आहे आणि इतिहासामध्ये अशी हजारो उदाहरणं या सद्गुण विकृतीची सापडतात. स्त्रीला सन्मान देणाऱ्या संस्कृतीत हा माणूस हे लिहितोय. आणि त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन असं म्हटलंय की हे कृत्य राष्ट्रघातक आहे आणि कुपात्री आहे. त्यांचे शब्द तेव्हाचे एक गमतीचे शब्द होते. कुपात्री आहे आणि याची 2 उत्कृष्ट उदाहरणं मी देतो, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमाजी अप्पा. म्हणजे अशीच आमची आई असती हे गीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडी आपण गात आलो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सावरकर असं म्हणतात की कल्याणच्या सुभेदाराची स्त्री सून तुमच्या हाती लागल्यावर तुम्ही तिला सालंकृत घरी पाठवलं नवऱ्याच्याकडे, ही अत्यंत केलेली घातक राष्ट्रघातक चूक आहे. ही चूक तुम्ही करायला नको होती, तिच्यावर प्रत्याचार करायला पाहिजे होता. चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांची कोणीतरी एक स्त्री हाती लागल्यावर तिला अशाच पद्धतीने पाठवलं, ही चूक आहे, हे राष्ट्रघातक आणि कुपात्री कृत्य आहे. आणि म्हणून सावरकरांनी 6 सोनेरी पानांमध्ये भारताच्या इतिहासातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही याची शरम अख्ख्या देशाला वाटणं तर सोडून द्या, या महाराष्ट्राला वाटत नाही. आता यांना जर भारतरत्न उद्या दिली तर काय करायचा हा प्रश्न माझ्या पुढे पडतो. आणि हा महाराष्ट्र काय करणार आहे? म्हणजे कुठला हक्क आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं एकतर नाव घ्या, नाही तर तुम्ही सावरकरांचा झेंडा डोक्यावर घेऊन नाचा. पण माझ्यासारखा माणूस हा ग्रंथ पायाखाली घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनाच डोक्यावर घेऊन नाचा. त्यांनी आदर्श घालून दिला आपल्या संपूर्ण तरुण पिढी की कसा एक राजा वागू शकतो, हा आदर्श त्यांनी घाल. सगळं युद्धांमध्ये घडलेल्या हजारो बलात्कारांना त्यांनी एक आपल्या कृतीने छोट्या उत्तर देऊन टाकलं. इतिहासामधलं उत्तर आहे. पण पुढे सावरकरांनी असं म्हटलंय की आपल्याला हे केलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजींच्या कानावर जे मुसलमानांनी हजारो स्त्रियांवर बलात्कार केले त्यांच्या किंकाळ्यांचे आक्रोश त्यांच्या कानी पडले नाही. छत्रपती शिवाजी महाराज बहिरे होते. अरे मुसलमान मोगलांच्या अत्याचारांचे आक्रोशच त्यांच्या कानावर पडले, म्हणून तर तो माणूस स्वराज्याचं कंकण बांधून स्वराज्य निर्माण करण्यासाठी उभा आहे. त्यांना तुम्ही सांगताय हे आक्रोश तुमच्या कानावर पडले नाही. काय भयानक आहे. आणि याचा आपल्याला काही वाटत नाही. माणसं पेटून उठत नाही हे वाचल्यावर, आपलं रक्त खवळत नाही हे वाचल्यावर. आणि हाच पाया त्यांनी घालून दिला. आणि त्याचं संपूर्ण अंतिम कडी आपण पाहिली ती गुजरातच्या दंगलीमध्ये. गुजरातच्या दंगलीमध्ये बलात्कार हा उत्सव करण्यात आला. दिवसाढवळ्या गुजरातमध्ये मुस्लिम स्त्रियांना चौकामध्ये खेचून पुरुष बलात्कार करत होते आणि त्यांच्या बायका त्यांना प्रोत्साहन देत होत्या. नाटकाचा अंक चाललेला होता आणि आपला नवरा काय अफाट कृत्य करतोय. आणि या सगळ्या बलात्काराने शिक्षा झाली आणि स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी या बलात्कारांची सुटका करण्यात आली. त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं, त्यांना हार घालण्यात आले. तिथं थांबले नाही ते, त्यांना हार घालून ते असं म्हणाले की हे सर्व संस्कारी ब्राह्मण आहेत. हे सर्व संस्कारी ब्राह्मण आहेत.
कथुआ, उन्नाव, हाथरस असंख्य घटना घडल्या. सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते त्याच्यामध्ये सामील होते. बकरवाल समाजातल्या त्याला 8-9 वर्षाच्या कोवळ्या मुलीला 8 दिवस ठेवला, 8 दिवस तिच्यावर बलात्कार केले आणि शेवटच्या दिवशी एकमेकांना फोन करून सांगितलं की तिला आता दगड डोक्यात घालून मारायचे, त्याच्या आधी एकदा येऊन पुन्हा. हा कुठला आनंद आहे? हा कसा आनंद मिळू शकतो? त्याची मुळं तिथेच सापडतात 6 सोनेरी पानांमध्ये. त्यांचं म्हणणं की ज्या वेळेला तुम्ही मुसलमानांना हरवाल त्यावेळेला त्यांच्या स्त्रियांना अशी अद्दल घडवा. स्त्रियांना का अद्दल घडवा? तलवार घेऊन त्या योद्ध्यांची का नाही लढायचं? साधा प्रश्न आहे. कारण तुम्ही भ्याड आहात, तुम्ही लढू शकत नाही आहात आणि म्हणून तुम्ही स्त्रीवर अत्याचार करून तुम्ही जेत्याचा आव आणायचा प्रयत्न करता. आणि त्यांचं म्हणणं जर हे केलं तर जर भविष्य काळामध्ये मुसलमान समाज हा जर पुन्हा जेता झाला, तो पुन्हा युद्धामध्ये जिंकला, तर त्याला आठवण होईल की अरे मागे हे जिंकले होते तेव्हा त्यांनी आमच्या स्त्रियांवर बलात्कार केला, आता यांच्या स्त्रियांवर बलात्कार करायला नको. मला असं वाटतं की इतकं हास्यास्पद विधान जगाच्या पाठीवर कोणी केलं नसेल. म्हणून आपल्या देशातल्या या संपूर्ण प्रवृत्तीची फार पाळंमुळं मला या 2 गोष्टींमध्ये स्पष्टपणे दिसायला लागतं. एक अजून मला गोष्ट सांगणं गरजेचं वाटतं. बलात्काराचा धिक्कार करताना समाज भेद पाळतो. म्हणजे खैरलांजीमध्ये जेव्हा भयानक अत्यंत अमानुष असा बलात्कार भोतमागे कुटुंबियाच्या मुलीवर करण्यात आला आणि तिला मारण्यात आलं, अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आलं, त्यावेळेला मला रस्त्यावर माणसं उतरलेली दिसली नाहीत. अर्थात आम्ही आरोग्य सेनेकडनं उतरलो होतो रस्त्यावर. आम्ही त्यांना प्रतिकात्मक फाशी दिली होती त्या सर्व गुन्हेगारांना. माणसं रस्त्यावर नाही उतरली. निर्भयावर बलात्कार झाला, ती सवर्णातली होती, माणसं रस्त्यावर उतरली. अचानक तरुण मुलं रस्त्यावर उतरली. हे काय घडतंय हे जर तुम्ही नीट विश्लेषण केलं तर तुमच्या लक्षात येईल की दलित स्त्रीवर झालेला बलात्कार, अस्पृश्य स्त्रीवर झालेला बलात्कार किंवा आदिवासीवर झालेला बलात्कार हा संमत आहे. वरच्या वर्णाच्या स्त्रीवर जर बलात्कार केला तर तो आम्हाला मान्य नाही, आम्ही त्याचा धिक्कार करू. म्हणजे भारतीय समाज इथेही कसा भेदाभेद करतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बलात्कार हे अनेक वेळा विशेषतः हे सर्व यांचे जे चेले सावरकरांचे, हिंदुत्ववादी सगळी मंडळी, हे सर्व मंडळी सत्तेवर आल्यावर बलात्कार हे विरोधकांच्या विरोधाचं एक हत्यार म्हणून वापरण्यात आलं. ही जी ट्रोलिंग ब्रिगेड सगळी उभी केली आहे ना, तुम्ही बघा कुठलीही महिला पत्रकाराला सत्ताधीशांच्या विरुद्ध आणि विशेषतः मोदी आणि अमित शहाच्या विरुद्ध एक शब्द लिहून द्या, तिच्यावर बलात्काराच्या धमक्यांचा पाऊस पडतो आणि कोणाला त्याचं काही वाटत नाही. कोणालाही त्याचं काही वाटत नाही. अरे तिने टीका केली असेल तर त्या टीकेला तुम्ही उत्तर द्या. तिने केलेल्या टीकेला उत्तर बलात्कार हे कसं होऊ शकतं हा प्रश्न समाज विचारत नाही. मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण समाजाची संवेदनशीलता आपल्याला या पद्धतीने जागवली पाहिजे. 2 मुद्दे मी शेवटी उल्लेख करून थांबणार आहे. तुम्ही तुमच्या या पुस्तकामध्ये बलात्काराच्या अनेक गोष्टींचा फार सुंदर धांडोळा घेतलेला आहे आणि विशेषतः अनेक वैद्यकीय गोष्टींचाही तुम्ही आढावा घेतलेला आहे, नैतिक गोष्टींचा आढावा घेतला आहे. मला 2च गोष्टी सांगायच्या की एकूणच लैंगिकतेकडे बघण्याचा वैद्यकीय विज्ञानाचा दृष्टिकोन देखील खूप बदलत गेलेला आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक कल्पना आपल्याला टाकून तिथं द्याव्या लागणार आहेत आणि त्यासाठी वैद्यकीय विज्ञानाच्याकडेच आपल्याला पाहायला पाहिजे आणि त्याचा वैज्ञानिक विचार केला पाहिजे. म्हणजे याचं एक वेगळं उदाहरण मी तुम्हाला फक्त देतो की मी जेव्हा MD संपवत होतो त्यावेळेला मी मुंबईला जेव्हा कार्डिओलॉजीच्या जे हॉस्पिटलच्या एका विभागात काम करत होतो त्यावेळेला नुकतंच समलैंगिकता ही वैद्यकीय शास्त्र मान्य करायला लागलं होतं आणि हा फार मोठा बदल होता. म्हणजे हा असा बदल होता की माझ्यासारख्या माणसाला देखील, एका पुरोगामी कुटुंबातून आलेल्या माणसाला देखील विचार करावा लागतो. पचवणं जड जातो असं मी म्हणणार नाही, कारण त्याच्यावर अनेक संशोधन
निबंध यायला सुरुवात झाली होती आणि ती मांडणी यायला सुरुवात झाली. आज जग फार त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. म्हणून वैद्यकीय विज्ञानाचा दृष्टिकोन देखील बदलत जातो, कारण विज्ञान ही प्रभावी गोष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करताना आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करताना आपल्याला प्रत्येकाला हेही लक्षात ठेवायला लागतं की विज्ञान हा प्रवाह आहे, ते प्रवाही आहे. धर्म हा साचलेला आहे आणि त्यामुळं मनूचं वर्तन काय आणि कुराण काय आणि संपूर्ण ख्रिश्चॅनिटी काय, या सर्वांनी स्त्रीला गुलाम केलेलं आहे. मी फक्त हिंदू धर्माबद्दल बोलत नाहीये. म्हणजे अफगाणिस्तानामध्ये स्त्रियांची जी काय आज अवस्था आहे, ती अवस्था ही त्या धर्माच्या संपूर्ण कर्मठपणाचं प्रतीक आहे. आणि त्या कर्मठपणाचं रूप इथंच काल घडलं. तालिबानचा परराष्ट्र मंत्री भारतामध्ये येतो, त्याचं प्रचंड स्वागत केलं जातं. खरं तर मला हे नैसर्गिक वाटतं बरं का, कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की कर्मठ आणि धर्मांध कुठल्याही धर्मातले असो ते एकमेकांचे मित्र असतात. त्यामुळे मी नेहमी हिंदुत्ववादी मित्रांना सांगतो की अरे तू मुस्लिम धर्मातल्या कर्मठ लोकांबद्दल आणि त्या परंपरांबद्दल मला सांगूच नको, ते तुझे मित्र आहेत. मुस्लिम धर्मातले जे पुरोगामी आहेत ते आमचे मित्र आहेत, कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापनाच माझ्या घरात झालेली. तो मुस्लिम समाजामध्ये एक नवं वारं, धर्माला प्रश्न विचारण्याचं वारं निर्माण करण्याची चळवळ ती आहे, ती आम्ही निर्माण केलेली चळवळ आहे. आजही आम्ही त्या चळवळीमध्ये आहोत, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. तर हा जो आमिर खान जो परराष्ट्र मंत्री आहे, त्याची काल पत्रकार परिषद झाल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकार चालणार नाही. खरं तर भारत सरकारनं तिथेच त्याचा निषेध करून त्याला घरी पाठवून द्यायला पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी त्या तालिबान्यावर स्तुतीस्तुमन उधळण्यात भूमिका लागलेली आहे मोदी सरकारची. मला असं वाटतं की खरं तर याच्यापेक्षा आपल्याला अजूनही काय हवंय. म्हणजे काही झालं की आम्हाला सांगणार जा पाकिस्तानात, तुम्हाला पाकिस्तानाबद्दल प्रेम आहे, तुम्ही आता अफगाणिस्तानात जा, कारण तुमचा मित्र तुम्हाला आज भेटला, तो तुमच्याच प्रवृत्तीचा माणूस तुम्हाला आज भेटलेला आहे. आणि दुसरी एक गोष्ट, जसं मी वैद्यकीय विज्ञानाच्या बदलत्या दृष्टिकोनाबद्दल बोललो, ती गोष्ट नैतिकतेच्या परिमाणांमध्ये होणारे बदल. तुम्ही जगाचा इतिहास जर बारकाईने पाहिला तर तुम्हाला हेही लक्षात येईल की नैतिकतेबद्दलची देखील संकल्पना खूप बदलत जातात. नैतिकता ही एक बंदिस्त कल्पना असू शकत नाही. आणि यासाठी सगळ्यांनी एक ग्रंथ वाचला पाहिजे, आणि तो म्हणजे इतिहासाचार्य राजवाड्यांचा भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. धक्कादायक ग्रंथ आहे. आणि आपल्या देशाचा हा संपूर्ण वाटचाल कशी झाली आहे हे पाहिलं की आपल्याला हे लक्षात यायला लागतं की नैतिकतेच्या कल्पना कशा बदलत गेलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा विचार करताना तरुणांना लैंगिकतेचं शिक्षण देण्याचा आपण नियोजन करताना, प्रबोधनाची चळवळ चालवण्याचं नियोजन करताना तुम्हाला शेवटी या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याचा आधार घेऊनच समाज आपल्याला हा घडवला पाहिजे. शेवटी मी एवढंच सांगेन की बलात्कार हे अपरिमित क्रौर्य आहे. ते नैतिकतेचं सर्वात जास्त होणारं अधपतन आहे. ती जगातली सगळ्यात मोठी हिंसा आहे आणि ती एक समाज विकृती आहे. या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. पण केवळ धिक्कार करून थांबत नाही, गुन्हेगार थांबत नाहीत, विकृत थांबत नाहीत. मोदींचा तुम्ही कितीही धिक्कार करा, त्यांना पुन्हा 29ला सत्तेवर यायची इच्छा आहेच. धिक्कारानं प्रश्न सुटत नाही. आपल्याला हा समाज या दिशेने कसा जाईल आणि एक निकोप प्रवृत्ती घेऊन समाज कसा जगेल, स्त्रीकडे तो किती निकोप रीतीने पाहत राहील, सन्मानानं कसा पाहत राहील. केवळ स्त्रीला देवी म्हणून, तिला दुर्गा म्हणणं, काली म्हणणं म्हणून प्रश्न सुटत नाही. कारण तू जर दुर्गेचा पूजक असतील, कालीचा पूजक असशील, शारदेचा पूजक असशील, सरस्वतीचा पूजक असशील, लक्ष्मीचा पूजक असशील, तर मग तुला स्त्रीमध्ये या देवी कशा दिसत नाही. आणि ज्या वेळेला तू एक अत्यंत क्रूर असा, विकृत असा बलात्कार करतो, त्यावेळेला एक क्षणभरी तुझ्या मनात तसं येत नाही. इथेच तर खरं तर मायथॉलॉजी ही दंतकथा बनायला लागते.
आणि ते तत्त्वज्ञान बनत नाही. आणि आपल्याला भारतीय समाजाला या संपूर्ण मिथकांमधनं बाहेर काढून खऱ्या वैज्ञानिक तत्त्वज्ञानाकडे नेलं पाहिजे. ते नेणं हेच आपलं सगळ्यांचं, या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की तुमचं पुस्तक हे त्या दृष्टीने टाकलेलं एक अत्यंत भरभक्कम पाऊल आहे. मी पुन्हा तुमचं, लेखकाचं म्हणून आणि प्रकाशकांचं विक्रम शिंद्यांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.